हॅलो, चला दोन्ही टीमला मी विनंती करतोय, सामन्याला पण सुरुवात करतोय. टीम तेजदीप 11 संपूर्ण टीम प्लीज या, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आणि फिल्डिंग सजवून घ्या. तेजदीप 11 चला प्लीज. आमचे ऑफिशियली पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांना देखील आपण मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बॅटिंग करणारी टीम शिव इंटेरियर, चला बॅट्समन पाठवा लगेच. JK पॅनलचे सर्व आमचे तिन्ही पंच आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. शिव इंटेरियर टीम चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. नाव द्या बघू. चला बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, आपल्याला स्पर्धेला सुरुवात करायची आहे. फिल्डिंग करणारी टीम तेजदीप 11 संघ, आपण लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करून घ्या. जी संपूर्ण नियमावली आहे ती संघ मालकांच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण संपूर्ण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. क्रिकेटचे ऑल नियम म्हणजे क्रिकेटचे सर्व नियम आहेत. LBW हा नियम देखील आहे. त्या कारणाने आपण खेळत असताना कोणत्याही प्रकारचा मनात संकोच ठेवू नका. बॅटिंग करणारी टीम बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला शिव इंटेरियर टीम आपण बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि आणखी एक महत्वाची सूचना आहे दोन्ही टीमला, 12th मॅन दोन्ही टीमच्या आमच्यापर्यंत येऊ द्या. पहिला बॉल पडला आणि तुमचा 12th मॅन नसेल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि ती पॅनल्टी आहे 5 धावांची. हे देखील तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. 12th मॅन आमच्यापर्यंत कोणत्याही टीमचा आतापर्यंत आलेला नाहीये. शिव इंटेरियर टीम बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. पाच ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि एका सत्रासाठी निलेश सर आपण 25 मिनिटं देणार आहोत. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग समाप्त होणं गरजेचं असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण ऑफिशियली टॉस करणार आहोत. त्यासाठी इनिंग ब्रेकच्या अगोदरच आपले दोन्ही कॅप्टन असतील ते अगदी मुख्य व्यासपीठावरती येऊन बसची नोंद घ्या. ओके, या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्याची नोंद देखील आपण घेण्याची गरज आहे. तेजदीप 11 संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत या ठिकाणी आलाय. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. शिव इंटेरियर टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा लगेच. ओके, या चला लगेच. आणि या सूचना आता तुम्हाला दिल्या जात आहेत, परत या सूचना दिल्या जाणार नाही, कारण त्यानंतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद घेणं गरजेचं असेल. मॅचला पण सुरुवात करणार आहोत आणि जशी मॅचला सुरुवात होईल तशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्याचे नामांकित कॉमेंटेटर आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाचा, ज्यांचे आवाजाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दुमदुम जातो, तो आवाज म्हणजे आपला सर्वांचाच लाडका आवाज निलेश मर्डेकर सर हे पहिल्या सत्रामध्ये कॉमेंट्री करताना आपण त्यांना पाहणार आहोत, ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकलात पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांचा आवाज मी आतापर्यंत ऐकत आहोत आणि त्याचबरोबर अनिकेतजी कामटे सर सातारा ग्रामीण आणि वाईचा आवाज आतापर्यंत आपण त्यांना ऐकत होतो. आता विद्यानिकेतन प्रीमियर लीग पहिल्या पर्वाला सुरुवात होते. पहिलीच मॅच आपल्या समोर आली आहे. शिव इंटेरियर विपक्ष तेजदीप 11. टीम तेजदीप 11 ने टॉस जिंकला, सांगितलं की आम्ही बॉलिंग करतोय आणि शिव इंटेरियरला बॅटिंगसाठी आमंत्रित करतोय. एका षटकासाठी फक्त 5 मिनिटांचा कालावधी आहे. जर आपण पहिली 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये हाताळली नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बॅकअप 5चा आहे ते 4चंच होईल. आणि पंचांना विनंती आहे की आपण आयोजन समितीकडून जी सूचना आलेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ओके, मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा, संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो वाई तालुक्याच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनः एकदा सर्व खेळाडूंचं, क्रिकेट प्रेमींचं, संघ मालकांचं, मान्यवरांचं स्वागत. पहिला बॉल
पहिलाच बॉल कव्हर्सला खेळलाय, बीट करून बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा पहिल्या बॉलवरती आलाय पहिला चौकार. बॉल सीमा पार, धावा मिळतील पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 4. चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, दिमागदार स्वागत केलं पहिल्याच बॉलचं. फटका होता रुबाबदार, बॉल चालला सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा पहिला बॉल आणि तो बॉल मैदानाच्या आतमध्ये विनोद पवार वाई सिटीचे खेळाडू आहेत, त्यांनी फेस केला. आणि बॉलिंग अटॅक मध्ये आपण पाहिल्यानंतर गोलंदाजी मार्ग वरती चिखलीचे प्रशांत वाडकर यांनी हा पहिला बॉल हाताळलेला आहे. IPLचा जर इतिहास तुम्ही पाहिला ना, 2008 साली IPL नावाचा कन्सेप्ट भारतामध्ये आला आणि प्रवीण कुमार हे पहिले गोलंदाज होते 2008 साली ज्यांनी IPLचा पहिला बॉल टाकला होता. प्रशांत वाडकर, चिखली गावचा वेग. पंचांगडे अपील केली आहे, दाद उचलून धरली जाईल की फेटाळली जाईल, परंतु प्रशांत वाडकर यांचा चांगला बॉल होता, कारण पहिल्या बॉलच्या पाठीमागे 4 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यानंतर विनोद पवार यांना बांधून ठेवलं. विनोद पवार यांनी सुरुवातच दिमागदार केली, 4 धाबा पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अंकित केल्या. त्यानंतरचा प्रशांत वाडकर यांनी हा बॉल डॉट टाकलेला आहे. अशाच प्रकारचं तुंबड युद्ध तुम्हाला प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 4 दिवस पाहायला मिळेल. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा रणसंग्राम आणि त्या रणसंग्रामाला आता झाली सुरुवात. बॉल क्रमांक 3 प्रशांत वाडकर, चिखली. समोर खेळलाय बॉल, खेळाडू येतील बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, परंतु झेल हातामधून निसटलेला आहे. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. प्रशांत वाडकर यांनी संघाला संधी निर्माण करून दिली, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. विनोद पवार यांचा फटका फसला होता. प्रशांत वाडकर यांनी हा बॉल थोडासा पुढे सोडला होता, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न विनोद पवार यांनी केला. लांबी कमी पडली, क्षेत्ररक्षक आले होते बॉलच्या खाली, परंतु योग्य अंदाज झेलचा बांधू शकले नाही. थोडेसे निराश आपल्याला प्रशांत वाडकर पाहायला मिळत आहेत. विनोद पवार बॅटिंग करतायत 6 वरती, 3 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केलेले आहेत. बॉल क्रमांक 4 प्रशांत वाडकर हे असे गोलंदाज आहेत ज्यांची गोलंदाजीची शैली वेगळी आहे, परंतु एका बाजूला विनोद पवार चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि विनोद पवार आता येतील माघारी. धक्का क्रमांक पहिला शिव इंटेरियर या टीमला. आज विनोद पवार यांनी सुरुवात चांगली केली, परंतु त्याच्यामध्ये सातत्य त्यांना ठेवता आलं नाही. नावाप्रमाणे आज बॅटिंग करू शकलेले नाहीयेत. सुरुवात नावाप्रमाणे केली, परंतु सातत्य ठेवू शकले नाही. प्रशांत वाडकर यांनी उजव्या स्ट्रीटच्या बाहेर जो बॉल टाकला त्याच्यावरती प्रहार करायला गेले. कव्हर्सला एक चांगला झेल या ठिकाणी पूर्ण केला. धक्का क्रमांक पहिला लागला शिव इंटेरियर या टीमला. प्रशांत वाडकर यांनी संघाला पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. धावसंख्या 6 वरती 1. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ आता बाकी आहे. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांनी त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही क्रिकेट स्पर्धा आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये शिव इंटेरियर या टीम कडून बोरगाव गावाचा पर्याय निवडलेला आहे. ऑलराऊंडर खेळाडू दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्या पावली. या बॉलला सन्मान द्यायला भाग पडलाय. प्रशांत वाडकर काय बॉल टाकलाय. या गोलंदाजाची शैली वेगळी आहे आणि अनेकदा भेदक गोलंदाजी त्यांनी अनेकदा केलेली आहे. याही बॉलच्या पाठीमागे त्याचा प्रत्यय आला. एका बाजूला दशरथ वाडकर, एक इबा ऑलराऊंडर म्हणून दशरथ वाडकर यांची ख्याती आहे. सध्याच्या घडीला विशाल इतापे याही नावाची चर्चा पण करूया, जे चिंदवलीचे खेळाडू आहेत. वाई प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या बॅटमधून आलेला अर्धशतक कोण विसरेल. एक युवा आयकॉन म्हणून आता हे नाव उदयास येते मैदानाच्या आतमध्ये. विशाल इतापे मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा स्ट्राईक करतील. 7 वरती 1. षटकातला शेवटचा बॉल प्रशांत वाडकर. या बॉलच्या पाठीमागे बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकलेला नाहीये आणि प्रशांत वाडकर यांनी पहिलं षटक टाकलं. 7 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय. शिव इंटेरियर या टीमने 7 बनवले. शेवटचा बॉल प्रशांत वाडकर.
लाईन मिस करून बसले. विशाल इथापे हा बॉल खेळताना डॉट आलेला आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी प्रशांत वाडकर यांनी केली, परंतु सुरुवात शिव इंटिरियरने धमाकेदार केली होती, हेही विसरून चालणार नाही. 7 धावा आलेल्या आहेत पहिल्याच ओव्हरच्या पाठीमागे. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. ओव्हर नंबर 2 साठी मालतपूर गावच्या वेगाला बोलवलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 साठी सिद्धेश विरकर. मालतपूर गावचा वेग गोलंदाजी मार्गवरती. बॅटिंग मध्ये आज विशाल इतापे आणि दशरथ वाडकर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. दशरथ वाडकर स्ट्रायकर एंडला तयार होतील. अनेकदा म्हणजे मालतपूर बोरगाव हा सामना ज्या वेळेस झालेला आहे त्या वेळेस हे दोन खेळाडू समोरासमोर अनेकदा आलेले आहेत. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर ऑलराऊंडर आहेत. दोन्ही खेळाडू वेगवान गोलंदाजही आहेत. आता दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये तयार होतील. सातत्याने घनसोली कॉलनीचं क्रिकेट ते खेळत आलेले आहेत. उसळणारा बॉल पाठी ओढलेला आहे. पंच सांगतायत की हा वाईड आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर ही सूचना आता पंचांनी गोलंदाज सिद्धेश विरकर यांना दिलेली आहे. म्हणजे यानंतर सिद्धेश विरकर यांना यासाठी काळजी घ्यावी लागेल. पहिल्याच बॉलवरती बाउन्सर टाकलाय. स्ट्रायकर एंडला दशरथ वाडकर. संपर्क नाही, हा नो बॉल आहे, कारण या अगोदर एक बाउन्सर हाताळलेला आहे. त्यामुळे तुम्ही एकाच ओव्हरमध्ये 2 वेळा अशा प्रकारचे बाउन्सर हाताळू शकत नाही. पंचांनी या ठिकाणी सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि यानंतरचा बॉल असणार आहे तो फ्री हिट. सिद्धेश विरकर वेग त्यांच्या गाठीशी आहे, परंतु सिद्धेश विरकर यांना टप्प्यावरती आता नियंत्रण ठेवावं लागेल. आतापर्यंतचे 2 टप्पे जर आपण पाहिले ना तर थोडेसे पाठीमागे होते. धावसंख्या किती आहे? 9 धावा 1 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. पॉवर प्ले क्रमांक 1 आपण पाहिला, त्याच्यामध्ये 7 धावा आलेल्या आहेत. आता पॉवर प्ले क्रमांक एकच ओव्हरचा पॉवर प्ले, त्यामुळे 4 ओव्हरमध्ये खुलं क्षेत्ररक्षण. वेळेची अचूकता दशरथ वाडकर यांना साधता आली नाही, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. विशाल इतापे या मॅचची एक मोठी विकेट आहे आणि शिव इंटिरियर या टीमची एक मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये आलेली आहे. सिद्धेश विरकर यांनी आता मोकळा श्वास घेतला असेल, कारण फ्री हिटच्या बॉलवरती फक्त त्यांनी एकच धाव खर्च केली आहे. चिंदवलीचे विशाल इतापे ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल कमी गतीने आला आणि शेवटच्या क्षणी मन बनवलं की हा बॉल ऑन साईडला खेळायचा आहे आणि तो सहजरित्या खेळलाय. पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे, घोषांकित क्षेत्र आहे, त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव इथे प्राप्त होईल. सध्याच्या घडीला एकेरी दुहेरी धावाने स्कोरबोर्ड पुढे चाललेला आहे आणि असं म्हणतात की एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात, परंतु अद्यापही या प्रीमियर लीगचा षटकार आलेला नाहीये. तो कोणाच्या बॅटमधून येणार? टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, डॉट आलेला आहे. धाव या बॉलच्या पाठीमागे कोणती आता मिळत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होती. सिद्धेश विरकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिले काही बॉल नकारात्मक हाताळले, परंतु त्यानंतरचे 3 बॉल चांगल्या प्रकारचे हाताळलेले आहेत. दशरथ वाडकर प्रतिभा आहे, याही खेळाडूकडे कौशल्य आहे, परंतु यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर प्रभावित करणारा बॉल डॉट आलाय. स्ट्रायकर एंडला विशाल इतापे आहेत. धावसंख्या 11 वरती स्थिरावलेली आहे. विशाल इतापे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार. वाई प्रीमियर लीग मध्ये त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली होती, परंतु आज विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये आपल्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. हा आणखीन एक नो बॉल आहे. पंचांनी सांगितलं हा 3रा बाउन्सर हाताळलेला आहे. सिद्धेश विरकर यांना चला खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला बीमर साठीच रिव्ह्यू मागता येईल. बाकीचा अधिकार हा पंचांकडे असेल, याची आपण नोंद घ्या. आयोजन समितीने ठिकाणी सांगितलेलं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ओके, अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे आता 3रे पंच पाहणी करतील आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हा नो बॉल आहे.
चला पुन्हा एकदा मॅचची सुरुवात होईल. सिद्धेश वीरकर यांचा बॉल नकारात्मक होता. बॉलवर तयार. ऑन साइडला ताकदीचा वापर केलाय. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धाब्यांसाठी हाई बॉल सीमारेषा ओलांडतोय. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. छोट्या उसळीचा बॉल अगदी तत्परतेने ताकदीचा वापर केला आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. विशाल इतापे यांचा मनोबल वाढवणारा फटका आहे आणि विशाल इतापे यांना आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या 16 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या एका आतापर्यंत या ओव्हरमध्ये सिद्धेश वीरकर यांनी बरेचसे बॉल हाताळलेले आहेत. म्हणजे तब्बल 8 बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 5 बॉल योग्य आहेत. बॉलवर तयार. हाही बॉल निघाला आता सीमारेषेच्या पलीकडे आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा पहिला षटकार चिंदवली गावाकडून आलाय. खेळाडूचं नाव आहे विशाल इतापे. विशाल इतापे यांनी विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा पहिला षटकार मारलाय. 2008 साली ब्रॅडम मॅकलम हे असे खेळाडू होते ज्यांनी IPL चा पहिला षटकार मारला होता आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा पहिला षटकार आला चिंदवली गावाकडून. खेळाडूचं नाव आहे विशाल इतापे. धावसंख्या आहे 22, 1 गडी बाद. त्याचबरोबर लागोपाठचे जर तुम्ही 3 षटकार मारले आणि गोलंदाजीमध्ये जर ओव्हर हॅट्रिक घेतली तर 201 रुपयाचं पारितोषिक आहे राहुल वाडकर यांच्या वतीने. ही कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीवरती ठेवलेली आहे. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. विशाल इतापे बॅटिंग करतायत. 7 बॉल 11. दशरथ वाडकर 3 बॉल 2. गोलंदाजी मार्गवरती संकेत कळंबे, गाव ओळूम. अल्पावधीमध्ये चर्चेमध्ये आलेलं हे नाव. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3. दशरथ वाडकर सारख्या खेळाडूला या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलंय. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. रिप्ले टेलिकास्ट या बॉलचा. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. लाईन मिस करून बसलेले आहेत आणि संकेत कळंबे असे खेळाडू आहेत ज्यांना लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, टेनिसचाही अनुभव आहे आणि अलीकडच्याच काही कालावधीमध्ये हे नाव चर्चेमध्ये आलं. चांगला फटका. खेळाडू आहेत पॉइंटचे. बॉलचा पाठमोरा करतील. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि अखेरकार दशरथ वाडकर यांनी हात खोललेत. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी. दशरथ वाडकर निश्चित धावांसाठी झगडत होते परंतु हा बॉल पहा बॅकफूट वरती गेले. त्यानंतर पंच केला. बॉलने गॅप शोधला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी होतोय फरार. धावसंख्या वाढवणारा चौकार. संकेत कळंबे तयार. आयकॉन खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये. तेजदीप 11चे एका बाजूला दशरथ वाडकर. चांगला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली दशरथ वाडकर यांची. डॉट आलाय. पुन्हा एकदा पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये. लाईन मिस करून बसले. जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न होता दशरथ वाडकर यांचा. तो निष्फळ ठरलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 26 वरती 1. हाई बॉल उजव्या स्टिचच्या बाहेरचा आणि ज्या वेळेस उजव्या स्टिचच्या बाहेरची दिशा असते ना त्या वेळेस कसरत ही फलंदाजांना करावी लागते आणि ती कसरत दशरथ वाडकरांना करावी लागेल. दशरथ वाडकर बॅटिंगसाठी पुन्हा तयार. ऑलराऊंडर खेळाडू आहेत बोरगावचे. पायांचा वापर केला परंतु यावेळेला मनसुबे उधळून लावले. पाहिलं की फलंदाज पायांचा वापर करतायत. तिकट बाउन्सर टाकला. डॉट टाकला. वाचन केलंय संकेत कळंबे यांनी दशरथ वाडकर यांचं. दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. बऱ्याचशा स्पर्धा याही खेळाडूंनी चांगल्या खेळलेल्या आहेत. मग घनसोली कॉलनीचं क्रिकेट आपण साई बॉयजचं पाहतो. यावेळेला फटका निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. दशरथ वाडकर टिपिकल फटका. बॉल सीमारेषा पार. धामा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 षटकार येतोय. दशरथ वाडकर यांनी हा बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. मिळाला मोका. दिला ठोका या बॉलवरती. सरळ 6 धावेंचा आणि आता दशरथ वाडकर यांनी हात खोललेले आहेत. त्यानंतरची मॅच विकेसी 11 आणि ईशान्य पॅकर्स. 32 वरती 1. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे.
चला इथून पुढे आता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 वरती 1. तेजदीप 11ने टॉस जिंकला होता. सांगितलं होतं की आम्ही गोलंदाजी करतोय आणि शिव इंटिरियर या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. विशाल इतापे 11 वरती, दशरथ वाडकर 12 वरती बॅटिंग करत आहेत. विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोळेवाडीचा पर्याय निवडलेला आहे. स्वतः संघ मालक अर्जुन दादा गोळे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 4 साठी बॅटिंग मध्ये चिंदवलीचे विशाल इतापे, ज्यांनी या प्रीमियर लीगचा पहिला षटकार मारला. समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड लॉंगॉनला खेळाडू आणि लॉंगॉनला क्लिअर करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान विशाल इतापे यांचा शिव इंटिरियर या टीमसाठी होता 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. समोर ठेवला बॉल. ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षकाचा बॉलला पकडण्याचा अंदाज चुकला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. हा बॉल आणि या बॉलची दिशा पंच वळतात की सांगतायत की दिशाहीन बॉल आहे. लेग स्टंपच्या फार बाहेर बॉल होता आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. पहिला बॉल थोडासा महागडा आहे, दुसरा बॉल दिशाहीन आहे, परंतु येणाऱ्या उर्वरित 5 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. विशाल इतापे यांचं समोरच्या बाजूने आक्रमण आहे. बॉल क्रमांक 2 राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर लाईन मिस करून बसली विशाल इतापे. या बॉलला खेळताना डॉट आलाय. ज्यावेळेस एखादा गोलंदाज डॉट टाकतो ना त्यावेळेस मनोबल वाढतं आणि हा तो डॉट होता. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले टेलिकास्ट पाहत आहोत. प्रीतम लोखंडे आणि त्यांची संपूर्ण टीम. छोट्या उसरीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल हातामध्ये विसावू शकलेला नाहीयेत. या कॅचेस फार महत्वाच्या आहेत. ताळमेळ बिघडलाय आणि एकाला माघारी यावं लागेल. विशाल इतापे यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी दशरथ वाडकर यांनी आपल्या विकेटची तडजोड केलेली आहे आणि तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट. आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त मिळेल ती एक सिंगल धाव आणि दुसरीसाठी दशरथ वाडकर यांनी आपल्या विकेटची तडजोड केलेली आहे. ते माघारी जात आहेत. विशाल इतापे यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी पसरणी गावचे प्रतीक महांगडे अर्थात बंटी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. खेळाडू आहेत वाईडिश लॉंग ऑफला. थोडीशी गडबड होतीये. बॉल उचलतील टाकतील. 2 धाबींची मुभा या दोन्ही फलंदाजांना मिळालेली आहे. धावसंख्या पुढे सरसावते. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 42 वरती 2. गोलंदाजी मार्ग वरती अर्जुन गोळे आहेत. स्वतः संघ मालक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. एक खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरती आपण त्यांना पाहत आहोत. फटका तर खेळलाय वाईडिश लॉंगनचे खेळाडू. बॉलवरती जात आहेत तत्परतेने. बॉलची फेकी अगदी चपळतेने केलेली आहे. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होते. आता या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. स्कोरिंग मध्ये जांभळीचे अंकुश चिकने बँक ऑफ बडोदा यांना आपण पाहत आहोत. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. पंचांकडे अपील केलेली आहे परंतु दाद इथे फेटाळलेली आहेत आणि षटक क्रमांक आता 4चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना शिव इंटिरियर या टीमने बनवलेले आहेत धाबा 43. 2 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे. विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी आणि यांच्या माध्यमातून आयोजित केलेली प्रीमियर लीग आतापर्यंत त्यांच्या कामांचा आपण आढावा घेऊया. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. आपण आढावा घेतोय विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था कोचळेवाडी.
अनाथ मुलींना शालेय साहित्याचं मोफत उपलब्ध करून देणं, म्हणजे यासारखी कामं विद्यानिकेतनच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 20,000पेक्षा वृक्षारोपण, लागवड आणि त्याचं संगोपन या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि विद्यानिकेतनच्या माध्यमातून या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन असेल, 1320 स्पर्धक सहभागी झाले होते आणि 25 दिवसामध्ये आपण याची चर्चा करत आहोत. महिला सबलीकरण असेल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. रक्तदान शिबिराचं आयोजन असेल किंवा आम्ही वडतुंबीकर वाचनालयास मोफत पुस्तके वाटप असेल, वृद्ध लोकांना आश्रमात फळे वाटप असेल, नेत्र तपासणी असेल, चष्मे वाटप असेल, बरीचशी कामं आहेत. कोरोनामध्ये बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत आणि कोरोना योद्धा म्हणून देखील त्यांना सन्मानित केलेलं आहे. म्हणजे बरेचशा कामांचा आढावा आपण 4 दिवसामध्ये घेऊया. अंतिम षटकाला सुरुवात. ऑन साईडला खेळलेला बॉल, खेळाडू आहेत, मिड विकेटचे येत आहेत. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? तर हो, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. गोलंदाजी मार्कवरती राम आलेले आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये हे षटक त्यांच्या नावी दिलेलं आहे. राम वाडकर बोरगाव, ओव्हर नंबर 5. एका बाजूला प्रतीक महांगडे, विशाल इतापे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे बॅटिंग मध्ये. शेवटचे 5 बॉल. हवेत खेळलेला बॉल, निघाला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉल वरती मोहर लागली आहे सरळ 6 धावींची. मैदानाच्या आतमध्ये आता मोठ्या फटक्यांचं धाडस बॅटिंग करताना केलेलं आहे आणि शेवटचं षटक म्हटलं की तुम्हाला बॅटिंग मध्ये गिअर बदलावा लागतो आणि तो बदललाय. विशाल इतापे यांनी आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी. हाई बॉल सीमा रेषा दिशेने लांबी कमी पडली आहे आणि अखेरकार तो झेल इथे पूर्ण केलेला आहे. विशाल इतापे 24 वरती माघारी येतील. सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये आले होते. पहिला षटकार त्यांनी मारला विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा. 24 धावांचा खेळ केला. जावं लागते त्यांना माघारी. फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व, लांबी कमी पडलेली आहे आणि त्याचा मोबदला भोगावा लागेल, तो म्हणजे विकेटने. विशाल इतापे माघारी जातील आणि धावसंख्या आहे 51. 3 गडी बाद, 3 बॉलचा खेळ बाकी. शुभम मालुसरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्याच वेळेस मात्र 3 षटकारांसाठी पारितोषिक आलेलं आहे. अमित सुर्वेसर यांच्या वतीने पारितोषिक आहे. PSI वाई यांच्या वतीने पारितोषिक शुभम साठी आलेलं आहे. शेवटचे 3च बॉल बाकी आहेत आणि शुभम विभूते यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. फटका समोर खेळलाय, लांबी कमी पडली आहे आणि झेल निसटलेला आहे. कॅचेस किती महत्वाचे आहेत. तेजदीप 11 कडून आतापर्यंत 3 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. म्हणजे याचा विचार तेजदीपला करावा लागेल क्षेत्ररक्षणामध्ये. परंतु एका बाजूला 3 वेळा शिव इंटिरियर या टीमला जीवनदान मिळालेलं आहे आणि कॅचेस देखील चांगल्या खेळाडूंकडून सुटलेले आहेत. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. परंतु तुम्हाला चुका कमी कराव्या लागतात, या गोष्टी टाळाव्या लागतात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 वरती 3. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतील. एका बाजूला प्रतीक महांगडे, एका बाजूला शुभम मालुसरे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या काही बॉलसाठी आहे. सिमेंटची विकेट आहे आणि सिमेंटच्या विकेट वरती प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत 52 बनवलेले आहेत. समोर खेळलाय बॉल, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मैदानाच्या आतमध्ये मोठा टोला आणि बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. प्रतीक महांगडे यांचा बोलबाला. बॉल सीमारेषा पार. षटकार. प्रतीक महांगडे मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण करतायत. हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. तेजदीपला आता किती बनवायचे आहेत तो सांगून जाणारा बॉल आता प्रगतीपथावरती येतोय. राम वाडकर
टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेदणारा बॉल राम वाडकर यांचा हा बॉल चांगला आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर पंचांनी सांगितलंय की लेग बायची एक सिंगल धाव आहे. शिव इंटिरियर या टीमने प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 59, विजयासाठी बनवायचे आहेत तेजदीप या टीमला धावा 60. थँक्यू. चला, दोन्ही टीमचे कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण या अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर. विकेसी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये ईशान्य पॅकर्स. आणि हा महत्वपूर्ण टॉस करण्यासाठी मी अमित सुर्वे सर, PSI वाई यांना विनंती करतो. सर या, आपले शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन प्लीज या. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा पाहतोय आपण. बस बस, ओके या. पहिला टॉस ऑफिशियली मैदानाच्या आतमध्ये घेत आहोत. दोन्ही कॅप्टन या इकडे. नमस्कार वाईकर. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीस आले. पहिली मॅच पाहिली आपण. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण पहिल्यांदा खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा आणि वाई तालुक्यामध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये किंवा IPL मध्ये मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने टॉस केला जातो, त्या पद्धतीने आपण टॉस मैदानाच्या आतमध्ये करत आहोत. दोन्ही कॅप्टनना तुम्ही पाहू शकता, ब्लेझर घालून दोन्ही कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात. हे वन डे क्रिकेटमध्ये किंवा T20 मध्ये पाहायला मिळत नाही. आता टेस्ट क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने ब्लेझर घालून त्या ठिकाणी कॅप्टन टॉस करत असतात. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण दोन्ही कॅप्टनना ब्लेझर घालून पाहतोय. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये विकेसी 11 आणि ईशान्य पॅकर्स पहिली मॅच खेळतायत. विशाल करुंजले एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रवीण जाधव आणि शशिकांत कोचळे सर यांचा संघ आहे. आणि या महत्वपूर्ण टॉससाठी अमित सुर्वे सर, PSI वाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टेल आणि हेड असेल, दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडले गेलेत आणि सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पहिला टॉस करत आहोत. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. विकेसी 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल प्रथम? सर आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. वाई तालुक्यामध्ये आपण आलो आहोत, या मैदानावरती आलो आहोत. इथे आल्यानंतर कसं वाटतंय? तर तालुका आपला नाही, म्हणजे वाई तालुक्यात खेळायला आनंदच होत आहे. प्रथम फिल्डिंग घेत आहे, मैदानावरती आलाय, मैदान पाहिलंय आणि किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवाल? 50-55 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल तुमचे दोन शब्द. विद्यानिकेतन प्रीमियर लीग आयोजकांचं प्रथमतः अभिनंदन. त्यांनी एक चांगली स्पर्धा आयोजन केली आहे. शशिकांत सर असतील, अजित उबरे सर असतील, बाकी सर्व खेळायला खूप आनंद वाटत आहे. ईशान्य पॅकर्स कॅप्टनकडे जाऊया. बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील? आम्ही ट्राय करू की अराउंड 65-70 रन्स लागतील बोर्डवरती. मे बी ते डिफेंडेबल असेल. वाई तालुक्यातल्या अनेक क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही खेळलाय, अनेक क्रिकेट स्पर्धा खेळल्यात. या स्पर्धेमध्ये सकाळी आल्यानंतर, मैदानामध्ये आल्यानंतर काय वाटतं या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानेन कारण त्यांनी वाई तालुक्यातला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय. ज्यावेळी ग्राउंडवरती ज्यावेळी पाहिलं त्यावेळी की यार आपल्याला कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती अमित सर यांच्याकडे जाईल. सर, तुम्ही इथे PSI आहात, अनेक क्रिकेट लीग स्पर्धा या ठिकाणी या भूमीमध्ये होत असतात.
आज खऱ्या अर्थाने विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ही क्रिकेट लीग स्पर्धा होते. तुमचे 2 शब्द या स्पर्धेसाठी. भव्य दिव्य ग्राउंडचं बाळासाहेब आणि शशी सर यांनी आयोजन करून दिले. वाई तालुक्यातील सर्व खेळाडूंना एवढा छान प्लॅटफॉर्म मला नाही वाटत कुठे भेटेल. खूप सुंदर आयोजन केलं आहे. शशी सर, बाळासाहेब सर, अजित सर, छान, समीर सर आहेत, सगळेच आपलेच आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप शुभेच्छा मी देईन. त्याचबरोबर अमित सर, आपलंही मनापासून आभार. सर्वजण आपले जे मान्यवर आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानेन. टॉस मध्ये काय घडलंय तर टॉस VKC 11 ईशान्य पॅकर्स मध्ये टॉस झालाय आणि टॉस मात्र VKC 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकत असताना त्यांनी प्रथम सांगितलं की आम्ही बॉलिंग करू. ही ची माहिती आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सातारा जिल्हा आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थातच निलेश मर्डेकर सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याचबरोबर अक्षयजी निंबाळकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सदस्य आहेत. त्यांचे आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. पहिला डावा पण पाहिला. पहिल्या डाबामध्ये शिव इंटिरियर या टीमने बॅटिंग करताना 59 बनवलेले आहेत. तेजदीपला लक्ष आहे 60 धावांचं. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये वैगावचे सचिन वाडकर आणि एका बाजूला संकेत कळंबे उळुमगावचे खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 साठी दशरथ वाडकर. नवी मुंबईमध्ये वाई एक्सप्रेस या नावाने ख्याती ज्यांनी मिळवली असे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी दशरथ वाडकर वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल सचिन वाडकर यांना बांधून ठेवलेला आहे. ज्यांच्या फलंदाजीची शैली वीरेंद्र सहवाग स्टाईल आहे अशा खेळाडूला बांधून ठेवलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट आलेला आहे. सचिन वाडकर बॅटिंगसाठी तयार होत आहेत. पहिला बॉल डॉट खेळलेला आहे. दशरथ वाडकर वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाजी मार्ग वरतून पुन्हा तयार. बॉल क्रमांक 2 उजव्या स्ट्रीटच्या बाहेर ठेवलेला बॉल आहे. ही गोलंदाजीची धार आहे दशरथ वाडकर यांची. रिप्ले टेलिकास्ट 5 शहरापासून बॉल दूर ठेवला आणि सचिन वाडकर यांचे मनसुबे उधळून लावलेले आहेत. सचिन वाडकर हे असे खेळाडू आहेत जे पहिल्या बॉल पासून आक्रमण करतात परंतु आतापर्यंत त्यांचं आक्रमण थांबवलेलं आहे. त्यांच्या फलंदाजीची शैली जर तुम्ही पाहिली ना तर ती वीरेंद्र सहवाग स्टाईल आहे. परंतु अशाही खेळाडू दशरथ वाडकर यांनी बांधून ठेवलाय. बॉल क्रमांक 3 पॉवर प्लेचं हे षटक. पायांचा केला वापर. टायमिंग नाही प्रॉपर. डॉट आलाय. 3 बॉल लागोपाठचे दशरथ वाडकरने डॉट टाकलेले आहेत. म्हणजे ही जी खेळपट्टी आहे ती गोलंदाजांनाही पोषक आहे आणि फलंदाजांनाही पोषक आहे. पॉवर प्ले मध्ये 3 बॉल डॉट. सचिन वाडकर सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम दशरथ वाडकर यांनी केलेलं आहे. दशरथ वाडकर यांच्याकडे वेग चांगला आहे आणि त्याच वेगाने कुठेतरी सचिन वाडकर सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. अनेक वेळा हे 2 खेळाडू एका आकारामध्ये समोरासमोर आलेले आहेत. आज निमित्त आहे विद्यानिकेतन प्रीमियर लीग. बॉल क्रमांक 4 फटका तर खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि वैगावचे सचिन वाडकर जड पावलांनी आता माघारी. धक्का क्रमांक 1 लागलाय तेजदीप 11 या टीमला. सचिन वाडकर आज नावाप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करू शकलेले नाहीयेत. 3 बॉल डॉट आले. त्यानंतर आक्रमण करायला गेले. आक्रमण फसलं. दशरथ वाडकर यांनी संघाला पहिली विकेट प्राप्त करून दिली आहे. तेजदीप 11 संघ पहिल्याच ओव्हरमध्ये अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. 4 बॉलच्या पाठीमागे एकही धाव मिळू शकली नाही. हा तो फटका होता सचिन वाडकर यांचा. कव्हर्स क्लिअर करायला गेले परंतु बॉल फार वेळ हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक आले. त्यांनी आपलं काम केलं. धक्का क्रमांक 1 लागलाय. पहिलं निर्धाव षटक दशरथ वाडकर टाकतील का? IPL चा इतिहास जर आपण पाहिला ना तर ग्लेन मेगरा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू होते ज्यांनी IPL मध्ये पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं.
ती संधी आता दशरथ वाडकर यांना आलेली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मालतपूरचे ऑलराऊंडर खेळाडू सिद्धेश विरकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत क्रमांक 3 वरती. एका बाजूला दशरथ वाडकर यांचा दमदार मारा. बॅटिंगमध्ये दशरथ वाडकर हे अडकळत खेळत होते, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवलेली आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी, धावसंख्या 0 आहे. आता फटका आल्या पावली खेळलाय, परंतु खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत आणि इथे झेल निसटलेला आहे. या कॅचेस पकडाव्या लागतील. रिप्ले टेलिकास्ट मध्ये सिद्धेश विरकर यांचा फटका आपण पाहूया. फसला होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि खेळाडू देखील बॉलच्या खाली सहजरित्या आले होते. चेक. त्याचबरोबर जितेंद्र दादा चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांना विनंती आहे सर, आपण मुख्य व्यासपीठावरती या. विद्यानिकेतन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं मनापासून सरचे स्वागत. जितेंद्र चव्हाण सर, आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आम्ही करतोय मनापासून सहर्ष स्वागत. पहिली धाव मिळते टीम तेजदीप 11ला 5व्या बॉलवरती, म्हणजे तब्बल 5 बॉलची वाट पाहावी लागली तेजदीप 11ला पहिल्या धावेसाठी. षटकातला शेवटचा बॉल ऑन साइडला निघाला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी संकेत कळंबे यांचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं. पहिलाच बॉल फेस केला या खेळाडूने आणि तो पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अलीकडच्या कालावधीमध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव म्हणजे संकेत कळंबे आहे आणि त्यांनी हा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा येत आहेत 7. हा तो मोठा टोला होता. साइड अँगलने आपण पाहूया. संकेत कळंबे यांनी गरकन गिरकी घेतली, बॉलला भिरकावून दिलं 6 धावेंसाठी. ज्यावेळेस शिव इंटिरियरने बॅटिंग केली होती त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 7 बनवले होते, 1 गडी गमावला होता. म्हणजे दोन्ही संघांची परिस्थिती अगदी समान आहे, बरोबरीची आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु इथून पुढे आता रिक्वायर्ड रन रेट बद्दल आपण चर्चा करूया. 13चा आहे, याचा विचार दोन्ही संघांना करावा लागेल. 24 बॉल 53ची गरज. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्कवरती केलेला आहे बदल. यशवंत नगरचे वाई सिटीतील राहुल गाडे ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एका षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे, याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी अशी विनंती आहे. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा रणसंग्राम आणि त्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. ओव्हर नंबर 2 राहुल गाडे, बॉल क्रमांक 1. फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का? कॅच घेण्याचा प्रयत्न केला, एफर्ट चांगले होते परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. अखेरकार एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पार, होईल फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. धावसंख्या वाढवणारा चौकार सिद्धेश विरकर यांच्या बॅटमधून आलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न हाच होता की मला झेलसाठी जायचं आहे, झेलसाठी गेले परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. साइड अँगलने सिद्धेश विरकर यांनी खेळलेला फटका आपण पाहत आहोत. राहुल गाडे, प्रतिभा याही खेळाडूकडे आहे, चांगली गोलंदाजी आज करावी लागेल राहुल गाडे यांना. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये, बॉल निघाला. नो प्लस 6-7 धावेंसाठी मेजवानीवरती मारलाय ताव. मेजवानीचा आस्वाद घेतलेला आहे, बीमर टाकला आणि तो बॉल सिद्धेश विरकर यांनी पाठवलाय आपल्या स्टाईलने सीमा रेषेच्या पलीकडे. 7 धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. एका बाजूला राहुल गाडे, प्रतिभा आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे, त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. राहुल गाडे, एका बाजूला सिद्धेश विरकर यांचा बोलबाला सुरू झाला. जागेवरतूनच हा फटका खेळला आणि तो बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्या 18, 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये धावा मिळत नव्हत्या, या ओव्हरमध्ये तेजदीपला धावा आता मिळू लागलेल्या आहेत परंतु शिव इंटिरियरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला टाकलेला आहे, पायावरती टाकला. 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. संकेत कळंबे स्ट्राईक वरती येत आहेत बॅटिंग मध्ये, ज्यांनी पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला फेस करताना राहुल गाडे.
गोलंदाजी मार्कवरतून तयार होतील. 2च बॉल टाकलेले आहेत. 12 आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. अजूनही त्यांना 4 बॉल चांगल्या प्रकारे हाताळायचे आहेत आणि विकेटसाठी जावं लागेल शिव इंटिरियर या टीमला. 8व्या बॅटने फटका फसलाय खेळाडू बॉलच्या खाली आणि इथेही झेल निसटलेला आहे. ज्यावेळेस टीम शिवतेजने क्षेत्ररक्षण केलं होतं त्यांच्याकडून 3 झेल सुटल्या. शिव इंटिरियर कडून आतापर्यंत 2 झेल सुटलेले आहेत जे खेळाडू पकडू शकले असे. झेल निसटला. संकेत कळंबे या मॅचची मोठी विकेट आहे. आता या झेलचा उपद्रव आता काय पाहायला मिळेल हेही पाहावं लागेल, कारण संकेत कळंबे या खेळाडूला जीवनदान देणं किती महागडं आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. तेजदीप 11 विरुद्ध शिव इंटिरियर असा रंगलेला एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही प्रीमियर लीग. धावसंख्या 20, 1 गडी बाद, 3 बॉलचा खेळ झालेला आहे. राहुल गाडे पुन्हा तयार होतील. आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी त्यांना आज अंमलामध्ये आणाव्या लागतील. बॉल क्रमांक 4 राहुल गाडे पुन्हा तयार होत आहेत. बॅटिंग मध्ये सिद्धेश विरकर 12 वरती बॅटिंग करतात. 4च बॉल आतापर्यंत सिद्धेश विरकर यांनी खेळलेले आहेत आणि वैयक्तिक बॅटिंग करताना त्यांनी 12 बनवलेले आहेत. राहुल गाडे राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दस्तक. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतले भरारी. सिद्धेश विरकर यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार, षटकार. सिद्धेश विरकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे आणि त्या वादळाचा सपाटा पहा. 18 आतापर्यंत बनवलेले आहेत बॅटिंग करताना. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे 6 धावेंसाठी. राहुल गाडे गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल शेवटच्या काही बॉलमध्ये. हा बॉल पंच सांगतात की दिशाहीन आहे. आज राहुल गाडे यांना गोलंदाजी करताना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे, परंतु अडचणीतून मार्ग काढावा लागेल. परिस्थितीला शरण जाऊन चालत नाही, तर त्या परिस्थितीवरती आपल्याला मात करावी लागते आणि ही जी काही बिकट परिस्थिती आहे ना त्याच्यामध्ये राहुल गाडे यांना तिकट मारा करावा लागेल. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसलाही इथे आता माफी नाहीये. हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. सिद्धेश विरकर यांचा झेल पहिल्या बॉलवरती सुटला आणि त्या झेलचा उपद्रव सिद्धेश विरकर यांनी दाखवला. हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. म्हणजे एखादी कॅच ही किती महत्वाची आहे. धावसंख्या 33 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7च होत्या. चांगला बॉल राहुल गाडे यांनी आता हा बॉल डॉट टाकलेला आहे. षटक क्रमांक आता 2चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या आहे 33 धावा, 1 गडी बाद. आता इथून पुढे येणाऱ्या 18 बॉल मध्ये समीकरण आहे विजयासाठी 27 धावांचं. 18 बॉल 27चा अजूनही खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. राहुल गाडे ओव्हर नंबर 2 मध्ये आले. ओसांडून धावा त्यांनी खर्च केल्या. काही मोठे फटके त्यांनी खर्च केले. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल. कमबॅक करावं लागेल. ओव्हर नंबर 3 साठी आता कोणता पर्याय निवडला जाईल हे पाहावं लागेल. पसरणी गावच्या वेगाला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेला आहे. मोन्या गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 साठी. नितीन मांगडे प्रभावित केलंय नितीन मांगडे यांनी मैदानात अनेकदा अनेक स्पर्धेमध्ये, परंतु आज नितीन मांगडे यांना ती गोलंदाजी करावी लागेल. संघाला विकेट हव्या आहेत. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये नितीन मांगडे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पसरणी एक्सप्रेस या नावाने त्यांची ओळख आहे क्रिकेटच्या पटलावरती. ओव्हर नंबर 3 बॉल क्रमांक 1 राईट आर्म राऊंड द विकेट.
पहिला बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार, फटका फसलाय आणि इथे कॅच पूर्ण केलाय. मोठ्या विकेटचं पतन. संकेत कळंबे बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. शिव इंटेरियरला मोठं सुयश या ठिकाणी प्राप्त होत आहे. संकेत कळंबे यांचा फटका फसला, जावं लागतंय माघारी. मोठी विकेट होती संकेत कळंबे या नावाची, कारण संकेत कळंबे हे असे फलंदाज आहेत ज्यांनी अनेकदा अनेक गोलंदाजांवरती आक्रमण केलंय, परंतु नितीन गोलंदाजी मार्कवरती आले मोन्या, आणि त्यांनी जे काम करायचं होतं ना, ज्या कामासाठी त्यांना बोलवलं होतं ना, ते काम त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. थोडासा आता शिव इंटेरियर या टीमने मोकळा श्वास घेतला असेल. नितीन गोलंदाजी मार्कवरती आहेत. एका बाजूला बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये बोरगावचे जयराज वाडकर, कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन जयराज वाडकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंगसाठी. एका बाजूला नितीन पसरणी गावचा वेग गोलंदाजी मार्कवरती आहे. ओव्हर नंबर 3. बॅटची कडा होती, परंतु इथे पहा बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. जयराज वाडकर यांचा फटका फसला होता. बॉलने घेतला होता बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा. बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. यष्टीरक्षक थोडेसे हातात झाले, कारण त्यांच्या हातामध्ये बॉल काही विसावू शकलेला नाहीये. या कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस फार महत्वाच्या आहेत. दोन्ही डावांमध्ये आपण खेळ पाहिला असेल ना दोन्ही संघांचा, दोन्ही संघांनी बऱ्याचशा कॅचेस सोडलेल्या आहेत, त्यामुळे कॅचेस पकडाव्या लागतील. बॉलर तयार. नितीन महांगडे, बॅटची कडा याही बॉलवरती आहे, परंतु हाही बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. नितीन महांगडे गोलंदाजी मार्कवरती आले. धावसंख्येचा वाढलेला वेग आज प्रखरतेने कमी केलेला आहे. अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे, तो अनुभव त्यांनी कृतीमध्ये आणलेला आहे. 35 वरती 2-3 बॉलचा खेळ बाकी. जयराज वाडकर स्ट्रायकर एंडला. आता शरीरापासून हाही बॉल थोडासा बाहेर नेलाय. पंचांगडे अपील केली आहे. सर्व खेळाडू आता पंचांगडे आशाभूत नजरेने पाहत आहेत, परंतु इथे पंचांनी दात फेटाळलेली आहे. चला पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करूया आणि पुन्हा एकदा आपण खेळाला सुरुवात करूया अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. धावसंख्या आता 35 वरती सिरावलेली आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. नितीन महांगडे यांचं कौतुक करावं लागेल, कारण 4 बॉल टाकले, 2 धाबा दिलाय, गडी गारद केलाय, म्हणजे संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. जयराज वाडकर एक आक्रमक फलंदाज आहेत, बोरगाव गावचे, बॅटिंगसाठी तयार. लाईन मिस करून बसले जयराज वाडकर या बॉलच्या पाठीमागे. डॉट आलाय. जयराज वाडकर यांनी सरळ बॅटचा पर्याय निवडला, म्हणजे सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नाने पहा. नितीन महांगडे वेगही आहे. त्यानंतर टप्पा जो बॉल पडला त्यानंतर ज्या प्रकारे बॉलने उसळी प्राप्त केली ही कमालीची होती. अशा प्रकारचं दुहेरी मिश्रण. नितीन महांगडे पसरणी, षटकातला शेवटचा बॉल. आठव्या बॅटने फटका खेळलाय. खेळाडू जाऊन पोहोचतील का? जाऊन पोहोचले होते, परंतु हाई झेल इथे निसटलेला आहे. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शिव इंटेरियर या टीम साठी नितीन महांगडे यांचं यशस्वी षटक. 6 बॉल टाकले, 3 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये. 24 ची आता गरज आहे. 12 बॉल 24. बारा बॉल 24 धावांची गरज आहे. 36 धावा धावफलकावरती येत आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेजदीप 11 संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 60 धावांचं लक्ष आहे. ओव्हर नंबर आता 4 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती केलाय बदल, आणि पसरणी गावचे प्रतीक महांगडे अर्थात बंटी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. बंटी या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 साठी येत आहेत.
बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय, एका बाजूला जयराज वाडकर, एका बाजूला सिद्धेश वीरकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तेजदीप 11ची आहे. चला पुढील दोन संघांना विनंती करूया की आता आपण मॅचची तयारी करायला घ्या. शेवटचे 12 बॉल आणि 24ची गरज. प्रतीक मांगडे गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, डीप स्क्वेअर लेग, वाईडिश डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ लेग खेळाडू, डीप कव्हर लेग खेळाडू, 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे, शॉर्ट कव्हर. हॅलो 12 बॉल 24ची गरज. प्रतीक मांगडे राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर नंबर 4चा पहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. जयराज वाडकर आज फॉर्मशी झगडतायत. टप्पा पडल्यानंतर डॉट आलाय, बॉल खाली राहिला. जयराज वाडकर बॅटिंग मध्ये आपण त्यांची चर्चा करत आहोत. आक्रमक फलंदाजामध्ये त्यांची गणना केली जाते. स्ट्रायकर इंडलात, परंतु प्रतीक मांगडे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, पसरणी गावचे. बॅटिंग मध्ये आपण त्यांचा खेळ पाहिला होता. मैदानाच्या आतमध्ये एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. पहिला बॉल डॉट टाकलाय. वेळेची अचूकता नाहीये. जयराज वाडकर आज फटक्यांसाठी आणि धावांसाठी ते झगडतायत. एक सिंगल प्राप्त होतीये. सिद्धेश वीरकर यांनी चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. आता 10 बॉल 23ची गरज आहे. सात बॉल 24 धावांचा खेळ. सिद्धेश वीरकर 3 षटकार 1 चौकार. हाई बॉल हवेत खेळलाय, फटका फसलाय. खेळाडू 4 बॉलच्या खाली आणि मालतपूरचे सिद्धेश वीरकर जातील माघारी. आतापर्यंत आपण त्यांच्या खेळाची चर्चा केली होती. 3 षटकार 1 चौकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं, परंतु याही बॉलवरती आक्रमण करायला गेले. 8 बॉल 24 बनवल्या. 300च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. 2 डॉट खेळले, 3 षटकार मारले, 1 चौकार मारला आणि प्रतीक मांगडे यांनी त्यांना माघारी पाठवलेला आहे. प्रतीक मांगडे, नितीन मांगडे म्हणजे पसरणी गावच्या खेळाडूंनी गोलंदाजीमध्ये प्रभावशाली काम केले. चेक. हॅलो शिव इंटेरियर या टीमसाठी चांगला खेळ आतापर्यंत या 2 गोलंदाजांनी केला आणि सुरुवात दशरथ वाडकरांनी चांगली करून दिली होती. हे विसरून चालणार नाही. आज राहुल गाडे थोडेसे महागडे राहिले होते, परंतु मोने आणि प्रतीक यांनी चांगल्या प्रकारे कमबॅक करून दिलं. आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक अर्जुन दादा गोळे बॅटिंगसाठी गोळेवाडीचे. आल्या पावली बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. संघ मालक आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडूच्या भूमिकेमध्ये आलेले गोळेवाडीचे अर्जुन गोळे यांनी बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी पहिलाच बॉल फेस केला. शफल झाले, पायावरती असणारा बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. प्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. आता समीकरण झपाट्याने बदलतोय. आठ बॉल 17ची गरज असताना हाई बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी अर्जुन गोळे यांचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये अर्जुन गोळे या नावाची आली आहे सुनामी. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 2 बॉल 2 षटकार. समीकरण पूर्णपणे बिघडवून टाकलं. प्रतीक मांगडे बंटी यांनी जी गोलंदाजी 3 बॉलच्या पाठीमागे केली होती ती चांगली होती, काटकसरीची होती, परंतु 2 मोठे फटके समीकरण बिघडवणारे आहेत. 7 बॉल 11 सामना संपलेला नाहीये. आज लढावं लागेल. प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. षटकातला शेवटचा बॉल आहे. जो संघ चांगला खेळ करणार त्याची पकड मजबूत. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. डीपला खेळाडू, एक सिंगल मिळेल म्हणजे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे आता 10. दोन्ही संघांना या मॅच मध्ये बरोबरीची संधी आहे. 6 बॉल 10ची गरज आहे. 50 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता टीम मीटिंग बोलवलेली आहे शिव इंटेरियर या टीमने. असं म्हणतात की 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही,
परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि आता चर्चा केली आहे, विश्वास कुणावरती ठेवलाय, कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल, कुणाच्या खांद्यावरती दिली जाईल, या ओव्हरची जबाबदारी आणि गोलंदाजी मार्क वरती शुभम मालुसरे नावाचा पर्याय निवडलाय. वाई सिटीतला एक प्रतिभावंत खेळाडू गोलंदाजी मार्गवरती शुभम मालुसरे. परंतु बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय, एका बाजूला स्वतः संघ मालक अर्जुनदादा गोळे आहेत, एका बाजूला जयराज वाडकर आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 10. ऐसा कहा जाता है कि ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वह नसीब को भी झुकना पड़ता है, आणि इथेही तेच करावं लागेल. बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये. यष्टी रक्षकाची साथ लाभणं महत्वाचं होतं, कारण ज्या प्रकारे बॉलने बॅटची कडा घेतली, फार कमी वेळ मिळाला यष्टी रक्षकाला या बॉलला पकडण्यासाठी. टप्पा पडल्यानंतर डोक्यावरतून बॉल पाठीमागच्या बाजूला गेला. डिक्लेअर मिळालेली आहे. 5 बॉल 9 ची गरज आहे. शुभम मालुसरे यांनी सुरुवात तर दमदार केली आहे. 5 बॉल 9 ची गरज. बॅकफूट वरती गेले खेळाडू, पॉइंटला बॉलच्या खाली, परंतु अखेरकार झेल निसटलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. या धावा वाचवाव्या लागतील. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. जिथे एकही धाव नव्हती, त्यानंतर एक आली, त्यानंतर दुसरी आली, अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. 4 बॉल 7. शुभम मालुसरे गोलंदाजी मार्गवरती आहेत. प्रयत्नास सर्वोत्तम करावे लागतील. एका बाजूला स्वतः संघ मालक आणि खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये गोळेवाडीचे अर्जुनदादा गोळे, एका बाजूला जयराज वाडकर बोरगावचे. 4 बॉल 7 ची गरज. चांगला बॉल थांबवलाय, धाव रोखावी लागेल. आणि इथे पहा पंचांचं बोट. पंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बॅट्समन नोट आउट आहे, कारण बेल्स या यष्ट्यांवरतून रिमूव्ह होऊ शकल्या नाही. जोपर्यंत बेल्स पडत नाही तोपर्यंत बॅट्समन आउट होऊ शकत नाही. आणि पंचांनी हे हेरलानी सांगितलं की बॅट्समन नोट आउट आहे, त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल. तीन बॉल आता 6 ची गरज आहे. शुभम मालुसरे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली. जयराज वाडकर 3 बॉल 6. खोलवर टप्प्याचा बॉल, खेळाडू आहेत डीपला, संरक्षणासाठी दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? तर नाही, एकच धाव. आता मॅच मध्ये रोमांचकता वाढत चालली आहे. येणारे 2 बॉल 5 ची गरज आहे. एका बाजूला शुभम मालुसरे यांची धारदार गोलंदाजी आहे, परंतु एका बाजूला ज्यांनी पहिल्या 2 बॉल वरती मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला ना, ते गोळेवाडीचे अर्जुन गोळे एका बाजूला आहेत. 2 बॉल 5 ची गरज आहे. या मॅच मध्ये रंगलेले एक तुंबळ युद्ध. 2 बॉल 5 चा थरार. शुभम मालुसरे वाई सिटी. 2 बॉल 5 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. पायांचा केला वापर, संपर्क नाहीये या बॉलच्या पाठीमागे. शरीरापासून बॉल शुभम मालुसरे यांनी दूर ठेवला आणि इथे या बॉलच्या पाठीमागे धाव आता मिळत नाहीये, परंतु 1 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत आता 5 धावा. पहिलीच मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेलीये. 1 बॉल 5 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज मैदानाच्या आतमध्ये ते काम करावं लागेल ज्याच्याने संघाला विजय मिळेल. 1 बॉल 5. स्वतः संघ मालक आणि खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये गोळेवाडीचे अर्जुन गोळे आहेत. मुंबईच्या उपनगरामध्ये सातत्याने क्रिकेट खेळतात. गोळेवाडीचं क्रिकेट खेळले, परंतु एका बाजूला शुभम मालुसरे वाई सिटी. बॉल शरीरापासून दूर ठेवलाय आणि पंचांची कोणती हालचाल नाहीये. शुभम मालुसरेने सामना खेचून आणलाय आणि हा सामना शिव इंटेरियर या टीमने जिंकलाय.
तेजदीप 11च्या उंजळीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली आणि शिव इंटिरियरने हा सामना जिंकलाय. त्यांचं अभिनंदन. आणि तेजदीप 11ला पुढील मॅच साठी आपण देऊया शुभेच्छा आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाऊन्स करूया. या मॅच मध्ये